मातोश्री वृद्धाश्रमात सगळे आनंदाने राहत होते. संध्याकाळची वेळ होती. वृद्धाश्रमातील लोकांसाठी छान मेजवानीचा बेत बनवला होता. बटाट्याची भाजी, वरण, भात, पोळी आणि ताकसुद्धा होतं. सगळे आरामात बसून जेवण करत होते. सगळेजण खूप खुश होते. त्याचवेळी नेमके एक फॉर्च्युनर आलिशान गाडी मातोश्री वृद्धाश्रमाच्या गेटवर आली. ती गाडी अश्विन आणि चेतनची होती. त्या दोघांनीही त्यांच्या बाबांना या वृद्धाश्रमात आणून सोडलेलं होतं. अश्विनी आणि तिचा नवरा चेतन त्या गाडीतून उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसत होती. चेतन म्हणाला, अश्विनी, तुझ्या लक्षात आहे ना, हे तेच वृद्धाश्रम आहे जिथे आपण बाबांना सोडले होते? अश्विनी म्हणाली, हो, माझ्या चांगलंच लक्षात आहे, कारण मीच तर त्यांना इथे सोडायला आले होते. अश्विनी आत जाताच मॅनेजर साहेबांना म्हणाली, आम्हाला प्रतापरावांना भेटायचे आहे. प्रतापरावांचे नाव ऐकताच मॅनेजर साहेब चकितच झाले आणि त्या दोघांना वरपासून खालपर्यंत पाहू लागले. कारण साधारण 10 ते 12 वर्षापासून प्रतापरावांना भेटायला किंवा त्यांची विचारपूस करायला कोणीही आले नव्हते. मॅनेजरने विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा चेतन म्हणाला, मी प्रतापरावांचा मुलगा आणि ही त्यांची सून आहे. हे पहा. त्याआधी मॅनेजर काही बोलणार तेवढ्यात एक वृद्ध माणूस डोळ्यांवर मोठा चष्मा लावून हातात काठी घेऊन आपल्या मुलासोबत तिथे पोहोचला. त्यांचा मुलगा त्या माणसाला वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी आला होता. आत येऊन मॅनेजर साहेबांना म्हणाला, साहेब, माझ्या वडिलांना इथे दाखल करून घ्या, नाहीतर माझी बायको त्यांचे जगणे मुश्किल करेल. आजकाल तर ती माझ्या वडिलांवर हात उचलते, घरातील सर्व कामे करून घेते. मला ते पाहवत नाही, म्हणून मी माझ्या वडिलांना इथे घेऊन आलो आहे. हे ऐकताच मॅनेजर साहेब म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हाला लाज वाटत नाही का की बायको आपल्या वृद्ध वडिलांवर हात उचलते म्हणून? तुम्ही त्यांना इथे घेऊन आला आहात. वडिलांऐवजी तुमच्या बायकोला इथे घेऊन आला असता तर मी लगेच त्यांना वृद्धाश्रमात भरती केले असते. मॅनेजर साहेबांचे कठोर शब्द ऐकून त्या माणसाचे डोळे शरमेने झुकले. तो काहीच बोलला नाही. फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर तो आपल्या वृद्ध वडिलांना असहाय्य एकटे सोडून निघून गेला. मुलाला जाताना पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. चेतन आणि अश्विनी हा प्रकार पाहत होते. त्यांच्याही मनात विचार आला, हे कधी काळी या वृद्ध माणसाच्या मुलाच्या जागी होते आणि त्यांनीही आपल्या वडिलांना असेच इथे आणून सोडले होते आणि त्यानंतर कधीच वडिलांची साधी चौकशी सुद्धा केली नव्हती की ते जिवंत आहेत की नाही ते. तो अनोळखी माणूस गेल्यानंतर अश्विनीने तिची बॅग उघडली आणि बॅगेतून लग्नपत्रिका बाहेर काढत मॅनेजरला दाखवत म्हणाली, सर, ही माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. आम्ही त्याच्या आजोबांना म्हणजे प्रतापरावांना लग्नासाठी घेऊन जायला आलो आहोत. आम्ही परदेशात राहतो, पण त्याचे लग्न भारतात होईल. माझ्या मुलाचा हट्ट आहे, जर त्याच्या लग्नामध्ये त्याचे आजोबा आले नाहीत तर तो लग्न करणार नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही प्रतापरावांना बोलावून घ्या. आम्हाला त्यांची माफी मागायची आहे. जर ते लग्नाला आले नाहीत तर त्यांचा नातू लग्न करणार नाही. तेव्हा मॅनेजर साहेब रागात म्हणाले, तुमच्यासारख्या स्वार्थी सुनांना अगदी व्यवस्थित ओळखतो मी. वृद्धाश्रमात सोडल्यानंतर तुम्ही मागे वळून कधी आईवडिलांची साधी फोनवरून चौकशी करत नाहीत किंवा त्यांना कधी भेटायलाही येत नाहीत. आणि तसेही तुम्ही प्रतापरावांबद्दल विचारत आहात, ते आता इथे राहत नाहीत, कारण तुम्ही जेव्हा त्यांना इथेच सोडून गेलात तेव्हा ते या शहरांमध्ये त्यांचे मन अजिबात लागत नव्हते. ते त्यांच्या नातवाच्या आठवणीत
सारखे रडत होते. त्यामुळे त्यांनी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांची तब्येत खराब झाली. म्हणून त्यांना या आश्रमातून दुसऱ्या आश्रमामध्ये शिफ्ट केले आहे. हे पहा, आता रात्र झाली आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही इथून निघून जा. इथल्या सगळ्याची झोपायची वेळ झाली आहे. एका नवीन वृद्धाचे ॲडमिशन झाले आहे. त्यांनासुद्धा आम्हाला एका खोलीमध्ये शिफ्ट करायचे आहे. बाजूला उभ्या असलेल्या वृद्धाला चला काका असे बोलून तिथून जाऊ लागले. तेव्हा अश्विनी मॅनेजर साहेबांना हात जोडून म्हणाली, हे बघा, तुम्हीच फक्त आम्हाला मदत करू शकता. प्लीज सांगा, आमचे बाबा कोणत्या वृद्धाश्रमामध्ये आहेत? त्या मॅनेजरने रागाने म्हणाले, हे पहा, आता बरीच रात्र झाली आहे. तुम्ही निघा. 1 आठवड्यानंतर या. तोपर्यंत मी प्रतापराव कोणत्या आश्रमात आहेत हे चेक करतो. चेतन म्हणाला, मॅनेजर साहेब, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. कारण लग्नाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे आम्ही सारखे सारखे तुमच्या वृद्धाश्रमात येऊ शकत नाही. एवढे बोलून चेतन आणि अश्विनी नाराज होऊन वृद्धाश्रमातून बाहेर निघून गेले आणि चैतन्य गाडीमध्ये बसून निघून जातात. वाटेत चेतन म्हणाला, हा सर्व तुझ्या हट्टीपणाचा परिणाम आहे. तूच बाबांना वृद्धाश्रमात सोडले होते आणि अमितला तूच खोटे सांगितले की तो माझ्या धाकट्या भावाच्या आशिषच्या घरी आनंदामध्ये राहत आहे. आता तू खोटी बोलली होतीस तर मग शिक्षा तर मिळणारच ना. हे ऐकताच अश्विनी म्हणाली, तुम्हाला तर सगळेच जरा काही वाईट झाले तर त्याचे खापर तुम्ही माझ्या माथी फोडता. खरं तर तुझीच बाबांना अमेरिकेला घेऊन जायची इच्छा नव्हती. आणि म्हणाली, मग बरोबर आहे, आपण एकटेच का त्यांना सांभाळायचे? ते फक्त तुमचे एकट्याचेच वडील आहेत का? तुमच्या धाकट्या भावाचे काही कर्तव्य नाही का? चेतन रागाने म्हणाला, तुझी बडबड बंद कर ग आधी. ही वेळ बडबड करण्याची नाही. हे लग्न झाले नाही तर करोडोंची डील हातातून जाईल. आपण आधीच कर्जबाजारी झालो आहोत. लग्न नाही झाले तर आपण रस्त्यावर येऊ. अमितला नीट समजावून सांग. त्याला म्हण की तू आता मोठा झाला आहेस. त्यामुळे सारखा लहान बाळासारखा आजोबा आजोबा म्हणून हट्ट करू नकोस. हट्ट सोडून दे आणि गुपचूप लग्नाला तयार हो. त्याने आपल्याला खूप फायदा होईल. आपले कर्जसुद्धा उतरेल. अश्विनी म्हणाली, अहो, आता तो मोठा झाला आहे. आता आपण त्याला कसे सांगायचे की आपण बाबांना त्याच्या आशिष काकाच्या घरी न सोडता वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडले होते? आणि कोणास ठाऊक आता ही बाबा कोणत्या आश्रमामध्ये आहेत आणि त्यांना कुठे शोधायचे? हॉटेलवर पोचल्यानंतर अश्विनी शांतपणे सोफ्यावर बसली होती आणि भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागली. अरे देवा, काय करावे या म्हाताऱ्याचे? काय झाले सुनबाई? तू एवढी रागामध्ये का बोलतेस? बाबा, आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की अमितला उगाच काही उलटं सुलटं शिकवत जाऊ नका. प्रतापराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, मी असे काय बोललो म्हणून एवढी रागावली आहेस? अश्विनी म्हणाली, बाबा, अमित तुमच्यासारखा खेडवळ भाषेत त्याच्या मित्रांसोबत बोलत होता. आम्ही त्याला हायफाय अशा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकवत आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित शिकू शकेल. तो एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक बनू शकेल. पण तुम्ही तर त्याला सगळे खेडवळ शिकवत आहात. एक तर स्वतः अडाणी आहात आणि त्यालासुद्धा अडाणी बनवत आहात. या घरात लग्न करून माझे नशीबच उद्ध्वस्त झाले. निदान माझ्या मुलाच्या भविष्यासोबत तरी खेळू नका. माझा भाऊ किती मोठ्या पोझिशनवर आहे. प्रतापराव आश्चर्यचकित होऊन आपल्या सुनेचे बोलणे ऐकत होते. अश्विनी तिच्या नवऱ्याला म्हणाली, मी माझ्या मुलांसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत.
त्याने मोठा माणूस बनून खूप पैसे कमवावे असे मला वाटते. तुम्हाला माहीत नाही की तुमच्या तुटपुंज्या पगारात जगणे किती कठीण आहे. हे पहा, कृपा करून तुमच्या वडिलांना समजावून सांगा की अमितला शाळेत सोडायला जाताना त्याच्याशी जास्त बोलू नका. नाहीतर त्याचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक आपली टर उडवतील. प्रतापरावांना 2 मुले होती, चेतन आणि आशिष. दोन्ही मुले शहरात नोकरी करत होती आणि तिथेच आपल्या पत्नीसोबत राहत होते. प्रतापराव आपल्या पत्नीसोबत गावी राहत होते. पण काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे ते खूप एकटे पडले होते. 6 महिन्यानंतर गावातील आपले सर्व काही विकून ते मोठ्या मुलाच्या घरी राहायला आले. त्यांना असे वाटले की पुढचे आयुष्य नातवासोबत खूप चांगल्या प्रकारे घालवता येईल. छोट्या मुलाने गावातील पैशातून काही घेतले नाही. त्याला आणि त्याच्या पत्नीला बाबांचा भार स्वतःवर घ्यायचा नव्हता. पण मोठ्या सुनेला अश्विनीला जास्तीत जास्त पैसे कमवून श्रीमंत होण्याचे भूत सवार झाले होते. त्यामुळे त्यांनी बाबांना स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांचे सर्व पैसे आठवणीने स्वतःच्या खात्यावर जमा केले होते. बाबा येथे राहतील तर मुलांना शाळेत सोडतील, घेऊन येतील, भाजीला जातील, बाहेरची सर्वच कामे फ्रीमध्ये करून घेता येतील आणि त्यामुळे तिचे पैसे वाचतील हा विचार करून तिने प्रतापरावांना घरी ठेवून घेतले. पण आता तिला त्यांच्या गावंढळ भाषेची कीव येऊ लागली, कारण त्यामुळे त्यांचे हाय प्रोफाईल स्टेटस खराब होत होते आणि सासऱ्याला ती खूप काही बोलायची आणि चेतन देखील बायकोच्या बोलण्याचे समर्थन करायचा. 10 वर्षाच्या अमितला आईचे कडवट बोलणे आवडत नव्हते. जेव्हा त्याची आई आजोबांना रागवायची, त्यांचा अपमान करायची, तेव्हा त्याला आईचा खूप राग यायचा. आज प्रतापराव काम करता करता गुणगुणत होते आणि त्यांना गुणगुणताना अमितने ऐकले आणि तो आपल्या आजोबांच्या खोलीत जाऊ लागला. तर त्याची खुन्नस अश्विनीने बाबांवर काढली. एके दिवशी अमित हट्ट करू लागला की त्याला आजोबांसोबत शाळेत जायचे नाही. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, काय झाले अमित, तुला आजोबांसोबत शाळेला का जायचे नाही? आम्ही तुला स्कूल बस लावलेली नाही, त्यामुळे तुझे आजोबा तुला शाळेत सोडतील. तेव्हा अमित म्हणाला, नाही मम्मा, मला आजोबांसोबत जायचे नाही. हे ऐकून प्रतापराव घाबरले आणि मनात म्हणाले, मी अमितचा किती लाड करतो, तरीही त्याला माझ्यासोबत शाळेत का जायचे नसेल? त्यामुळे आता अमित कधी त्याच्या आईबरोबर तर कधी वडिलांसोबत शाळेत जाऊ लागला. पण त्याला आजोबांबरोबर शाळेला का जायचे नाही याचे कारण काहीच समजत नव्हते. रात्री अश्विनी प्रतापरावांच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही घरात चोरी करत आहात. प्रतापराव म्हणाले, पण सुनबाई, मी काय केले आहे? अश्विनी म्हणाली, तुम्ही स्वतःच्या घरात चोरी केली आहे. अहो बाबा, मी तुम्हाला 3 टाईम गरम गरम खायला देते, तरीसुद्धा तुम्ही चोरी करता. मला सांगा, तुम्ही किचनमधून 1 वाटी रबडी घेऊन खाल्ली की नाही? प्रतापराव म्हणाले, नाही सुनबाई, तू रबडी बनवली होतीस का? मी तर दुधामध्ये 2 चपात्या खाल्ल्या. तू माझ्यावर खोटा आरोप लावत आहेस. अश्विनी म्हणाली, खोटे बोलण्याची सुद्धा पद्धत असते बाबा. तुमच्याशिवाय या घरात आणखी कोण रबडी चोरणार आहे? मला ठाऊक आहे तुम्हाला रबडी आवडते. हे बघा, यावेळेस सोडून देते, पण पुन्हा अशी चूक करू नका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. एवढे बोलून ती आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेली. त्यानंतर 1 तासाने अमित गुपचूप आजोबांच्या खोलीमध्ये आला आणि म्हणाला, आजोबा आजोबा उठा,
प्रतापराव म्हणाले, काय झाले अमित? अमित म्हणाला, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे. मम्मी तुम्हाला व्यवस्थित जेवण देत नाही म्हणून तुम्ही खूप अशक्त झाला आहात. 2-3 दिवस झाले तुम्ही आजारी आहात. हे बघा, तुमच्या अंगात तापसुद्धा आहे. आता हे जेवण करा. मी मम्मीच्या ताट्यातील एक चपाती आधीच काढून ठेवली होती आणि एक वाटी रबडीसुद्धा चोरून आणली आहे. तेव्हा प्रतापरावांच्या लक्षात आले की अश्विनी त्यांना विचारत होती ती किचनमधून चपाती आणि एक वाटी रबडी कोणी चोरली आहे. प्रतापराव काही बोलणार तेवढ्यात अमितने आजोबांच्या तोंडावर बोट ठेवले आणि म्हणाला, आजोबा आता काही बोलू नका, नाहीतर मम्मी ऐकेल, मग मात्र आपली खैर नाही. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी पैसेसुद्धा आणले आहेत. या पैशातून तुम्ही स्वतःसाठी चप्पलसुद्धा विकत घ्या. तुमची चप्पल खूप खराब झाली आहे आणि ती चप्पल घालून तुम्ही मला शाळेत सोडायला येत होतात. एवढ्या उन्हात पायी चालून तुमच्या दोन्ही पायांना फोड आले आहेत. त्यामुळे मी मम्मीला म्हणालो की मी आजोबांबरोबर शाळेत जाणार नाही. प्रतापराव आपल्या नातवाकडे एकटक पाहत होते. ते म्हणाले, अमित, तुझ्याकडे एवढे पैसे कसे आले? ते पैसे मी मम्मीच्या कपाटातून घेतले आहेत. प्रतापराव म्हणाले, बाळा, चोरी करणे चुकीचे आहे ना? तू पैसे, चपाती, रबडी का चोरलीस? अमित म्हणाला, तुम्ही तर रोज सकाळी पूजा करता तेव्हा गीतेचे अध्याय वाचता, ते मी ऐकले आहेत. त्यात म्हटले आहे की एखाद्याचे भले करण्यासाठी खोटे बोलावे लागले किंवा चोरी करावी लागली तर ती करावी, ते पाप नाही. मग आजोबा, हे पाप कसे झाले? मी काही पाप वगैरे केलेले नाही. बरं, आता तुम्ही जेवण करून घ्या. आणि अमितचे बोलणे ऐकून प्रतापरावांचे डोळे भरून आले. त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि अमितला मिठी मारली आणि म्हणाले, किती भोळी आणि निरागस असतात ही मुले. लहान मुले खरंच बोलत असतात. लहान असतात तरीसुद्धा त्यांना सर्व काही समजते आणि काही माणसे मोठी असूनही त्यांना समजत नाही आणि समजत असले तरी न समजल्यासारखे करतात. बरोबर चूक पाहून सुद्धा दुर्लक्ष करतात. तेवढ्यात अश्विनी पाणी पिण्यासाठी उठली. रात्री पाणी घेऊन जायला ती विसरली होती. तेव्हा आजोबा आणि अमितचे बोलणे तिच्या कानावर पडले. त्यानंतर ती प्रतापरावांच्या खोलीकडे येऊन दरवाजाला कान लावून सर्व काही ऐकत होती. अमित सारखा म्हणत होता, आजोबा, तुम्ही कुणाला काही सांगू नकात. मी एक वाटी रबडी चोरली आहे, नाहीतर मम्मी मला सोडणार नाही. प्रतापराव म्हणाले, ठीक आहे अमित, आता तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप. अमित म्हणाला, आजोबा, मला तुमच्याजवळ झोपायचे आहे. एकतर तुम्ही आजारी, मग तुम्हाला काही हवे नको असल्यास तुम्ही कोणाला सांगणार? मी तुमच्याकडे लक्ष देईन. तुम्ही आरामात झोपा आणि हो, आधी औषध घ्या. अश्विनीने आजोबा आणि नातवाचे ते प्रेम पाहून भयंकर रागावली आणि पाय आपटत तिच्या खोलीत गेली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आता मी तुमच्या वडिलांना आपल्यासोबत ठेवून घेऊ शकत नाही. तिच्या आवाजाने चेतन झोपेतून जागा झाला आणि म्हणाला, बाई, तू झोपेत का बडबड करत आहेस? शांतपणे झोप आणि मलाही शांत झोपू दे. अश्विनी त्यावेळी तर झोपली, पण सकाळी जेव्हा उठली तेव्हा अमितला शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठवायला गेली. पण अमित खोलीत नव्हता. त्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती रागाने सासऱ्याच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे पाहिले तर अमित त्याच्या आजोबांजवळ झोपला होता. अश्विनीने अमितला जोरात झटका देऊन उठवले आणि म्हणाली, पटकन उठ आणि तुझ्या खोलीत जाऊन तयार हो. शाळेला जायचं नाही का? मग सासऱ्याला डोळे वटारून म्हणाली, बाबा, तो तर लहान आहे, पण तुम्हाला अक्कल नाही का? तुम्ही सारखे खोकत असता.
तुमच्यामुळे तो आजारी पडला तर काय करायचे? मी कोणाकोणाचे बघू? एकतर तुम्ही सारखे आजारी पडतात, त्यामुळे तुमची उठाठेव सुद्धा मलाच करावी लागते. जरा बघा काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची. 2 दिवस झाले आंघोळ केली नाही तुम्ही. सगळ्या खोलीत दुर्गंधी पसरली आहे. एकतर तुम्ही खोलीसुद्धा स्वच्छ करत नाही. रिकामटेकड्यासारखे नुसते बसून असता. दिवसभर खोलीत बसून काय करत असता तुम्ही? तुम्हाला कामं दिसतात की नाही? प्रतापराव म्हणाले, सुनबाई, तुला मी काम करत नाही हे दिसते, पण माझी तब्येत खराब आहे म्हणून मला डॉक्टरांकडे घेऊन जावे, जेवण द्यावे, औषधे द्यावे असे मात्र वाटत नाही. तुला तर फक्त असे वाटते की मी आजारी असलो तरीसुद्धा काम करावे, हातपाय हलवावे. मला हे बोलतानाही चक्कर येत आहे. अश्विनी हसली आणि म्हणाली, घ्या, आता यांना चक्कर येत आहे म्हणे. रात्री वाटीभर रबडी चाटून पुसून खाल्ली आणि आता म्हणत आहे मला चक्कर येत आहे. ती पुढे म्हणाली, बाबा, तुमचा हात कमी पण जीभ मात्र जास्त चालायला लागली आहे. एवढे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. तेव्हा प्रतापराव मनात म्हणाले, जेव्हा मुले आजारी पडतात तेव्हा आईवडील त्यांना नेहमी आपल्या छातीशी लावून ठेवतात. तेव्हा मात्र आईवडिलांना भीती वाटत नाही की आमच्या मुलांमुळे आम्ही आजारी पडू. खोलीत गेल्यावर अश्विनी सगळा राग अमितवर काढू लागली. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, हे बघा, आता पाणी डोक्यावरून जात आहे. मला भीती वाटते आहे की बाबा अमितला त्यांच्याकडे करून घेतील. आता मी त्यांना आपल्यासोबत एक क्षणही राहू देणार नाही. चेतन, काहीतरी करा किंवा त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवून द्या किंवा मग तुमच्या धाकट्या भावाच्या घरी पाठवा. आता मला हे सगळे सहन होणार नाही. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. अश्विनीच्या आईचा फोन होता. अश्विनीने फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो आई, काय झाले? तू एवढ्या सकाळी फोन का केलास? आई म्हणाली, त्याचे काय आहे ना, तुझ्या भावाला अमेरिकेमध्ये नोकरी मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहोत. अश्विनी म्हणाली, काय आई, तुम्ही सर्वजण अमेरिकेला जात आहात? अश्विनी बेटा, तुझी सुद्धा इच्छा होती ना परदेशामध्ये सेटल होण्याची. मग तू जावई बापूंना का सांगत नाहीस? त्यांनाही सांग इकडे ट्रान्सफर करून घ्यायला. इकडे नोकरी लागली तर आणखी पगार वाढेल. बरं, तुम्ही सर्वजण आज रात्री जेवायला इकडे या. अमितला सुद्धा घेऊन ये. अश्विनी म्हणाली, ठीक आहे, आम्ही रात्री येऊ. मी आता फोन ठेवते. मला अमितच्या शाळेचा टिफिनसुद्धा बनवायचा आहे. ठीक आहे असे बोलून तिने फोन ठेवला. आईचे बोलणे ऐकून अश्विनीच्या डोक्यात ठिणगी पडली. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, माझ्या भावाने बघा किती लवकर प्रगती केली आहे, म्हणून कंपनी त्याला परदेशात पाठवत आहे. त्याचे प्रमोशन झाले आहे आणि एक तुम्ही आहात तिथेच अडकून बसलात. असे बोलून ती किचनमध्ये निघून गेली. रात्र झाली तेव्हा अश्विनी, चेतन आणि त्यांचा मुलगा अमित सर्वजण अश्विनीच्या माहेरी पोहोचले. आजीने अमितच्या आवडीचा चॉकलेट केक आणला होता आणि स्वतःच्या हाताने त्याला भरवला सुद्धा. तरी देखील अमित नाराज होता, कारण त्याला त्याच्या आजोबांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांची सतत काळजी वाटत होती की त्याच्या आजोबांनी जेवण केले आहे की नाही. ते सर्व घरी पोहोचले तेव्हा अमित सरळ आजोबांच्या खोलीत गेला, तर त्याचे आजोबा झोपले होते. त्यामुळे त्याने आजोबांना डिस्टर्ब केले नाही. अश्विनीला अमितने आजोबांशी बोललेले अजिबात आवडत नव्हते. तिच्या डोक्यावर सुद्धा परदेशात जाण्याचे भूत सवार झाले होते.
त्यामुळे ती आजोबा आणि नातवाला वेगळे करण्याचा प्रयत्न करू लागली. ती स्वतः चेतनच्या मागे लागायची की कंपनी तुम्हाला कधी परदेशात पाठवणार आहे. तेव्हा चेतन म्हणाला, अश्विनी, मला कंपनी परदेशात तर पाठवत आहे, पण मला तिकडे जायचे नाही. आणि जरी गेलो तरी बाबांना परदेशात राहायला आवडत नाही. त्यामुळे मी जात नाही. आणि आशिष देखील त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही. तेव्हा अश्विनी म्हणाली, मग मी काय करू? त्यासाठी मी माझ्या स्वप्नांचा चुराडा करू का? मी कुठे त्यांना परदेशात घेऊन चल म्हणते आहे. आपण त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात सोडू. चेतन म्हणाला, अगं पण तुला तर माहीतच आहे ना, अमितचे त्याच्या आजोबांवर किती प्रेम आहे. तो त्याच्या आजोबांशिवाय कसा राहू शकेल? तो अजून लहान आहे. अश्विनी म्हणाली, आपण त्याला समजावून सांगू. मी सांगेन त्याला की त्याचे आजोबा त्याच्या धाकट्या काकाकडे म्हणजे आशिष काकांच्या घरी राहायला गेले आहेत. आणि जोपर्यंत त्यांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत ते काकाच्या घरी राहणार आहेत. तब्येत ठीक झाल्यावर तुझ्याकडे येतील. अशा प्रकारे अश्विनी चेतनवर दबाव टाकू लागली. त्यामुळे त्याने एके दिवशी निर्णय घेतला की तो आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देईल. जेव्हा याबद्दल प्रतापरावांना समजले तेव्हा ते चेतनची विनवणी करू लागले. ते म्हणाले, चेतन, मला अमितपासून वेगळे करू नकोस रे. मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. मला सुद्धा तुमच्याबरोबर अमेरिकेला घेऊन चल. चेतन म्हणाला, बाबा, आम्ही तुम्हाला 6 महिन्यानंतर घ्यायला येऊ. आम्हाला तिकडे जाऊन शिफ्ट होऊ द्या. त्यानंतर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. तोपर्यंत तुम्ही आरामात वृद्धाश्रमात राहा. आणि अशा प्रकारे शेवटी अश्विनीने प्रतापरावांना वृद्धाश्रमात आणून सोडले. आणि ते तिघेही परदेशात निघून गेले. अमेरिकेला गेल्यावर जेव्हा अमितने आजोबाबद्दल विचारले तेव्हा त्याची आई त्याला सांगायची की आजोबा काकांच्या घरी आहेत. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आपल्यासोबत यायला नको म्हणत आहेत. आजोबा आणि नातवाचे बोलणे होऊ नये यासाठी अश्विनी नेहमी प्रयत्न करायची. त्यामुळे ती त्याला सारखी अभ्यासामध्ये बिझी ठेवायची. हळूहळू काळ पुढे सरकत होता. अमित आता मोठा झाला. त्याचे शिक्षणही पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्यानंतर काही वर्षांनी कंपनीने त्याला एका मोठ्या प्रकल्पासाठी 1 वर्षासाठी भारतात पाठवले. तिथेच त्याला ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञान आणावयाचे होते. प्रोजेक्टवर काम करताना त्याची ओळख प्रियांका नावाच्या एका मुलीशी झाली. प्रियांका एका करोडपती कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. पण तिची आपली वेगळी ओळख करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा होती. त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसातच अमितला जाणवले ही प्रियांका तीच मुलगी आहे जिच्यासोबत त्याला आयुष्य घालवायचे आहे. प्रियांका आणि तिचे कुटुंबीय अमितच्या चांगल्या स्वभावामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. प्रोजेक्टचे काम झाल्यावर अमित अमेरिकेला परत गेला आणि प्रियांकाबरोबर लग्न करणार असल्याचे त्याने आपल्या आईवडिलांना सांगितले. प्रियांका करोडपती घरातून आहे, चांगल्या कुटुंबातील आहे हे ऐकून अमितचे आईबाबा लग्नासाठी पटकन तयार झाले. कारण चेतन करोडो रुपयांच्या कर्जात बुडून गेला होता. त्याने चालू केलेली कंपनी घाट्यात गेली होती. आणि जर वेळेवर कर्ज चुकते केले गेले नाही तर तो रस्त्यावर येणार आहे हे त्याला व्यवस्थित ठाऊक होते. त्यामुळे हे लग्न झाल्यानंतर फायदाच फायदा आहे हे त्याला स्पष्ट दिसत होते. लग्नाची तयारी करण्यासाठी अश्विनी आणि चेतन भारतात जाण्याची तयारी करू लागले. कारण लग्न भारतात होणार होते. त्यामुळे अमित त्यांना म्हणाला, माझ्या लग्नाची पत्रिका सर्वात आधी आजोबांना दे.
खरे तर ते माझे आजोबा आहेत. त्यांना लग्नपत्रिका देण्याची काही गरज नाही. त्यांना फोनवर जरी सांगितले तरी चालेल. मग तो त्यांना म्हणाला, मी आजोबांना फोनवर बोलतो. तू मला त्यांचा नंबर दे. मी तुला अनेकदा आजोबांचा किंवा काकांचा फोन नंबर मागितला, पण तू दिला नाहीस. आता तरी दे. हे ऐकून अश्विनीला धक्काच बसला. आजपर्यंत ती अमितच्या हृदयातून आजोबांना काढू शकली नाही. अमित म्हणाला, जर आजोबा माझ्या लग्नाला आले नाहीत तर मी कधीच लग्न करणार नाही. मम्मा, मी काकांच्या घरी आजोबांना भेटायला गेलो होतो. तेव्हा मला ठाऊक झाले की काका दुसरीकडे कुठेतरी राहतात. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. पण जर आजोबा लग्नाला आले नाही तर मी लग्न करणार नाही. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. तिकडे कर्जदारांनी चेतनवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यामुळे चेतनला कर्ज पटकन चुकते करून आपल्यावरचे ओझे हलके करायचे होते. अचानक फोनची घंटी वाजली आणि अश्विनी भूतकाळातून बाहेर आली. आई, आजोबा भेटले का ग? कुठे आहेत ते? काही समजले का? माझ्या लग्नाला येतील ना? अमित प्रश्नांवर प्रश्न विचारत होता. अश्विनी म्हणाली, हो बाळा, आजोबा भेटले आहेत आणि तुला आशीर्वाद द्यायला ते लग्नाला नक्की येणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विनी आश्रमात पोचली. तेव्हा मॅनेजरने सांगितले की ज्या वृद्धाश्रमामध्ये प्रतापरावांना शिफ्ट केले होते त्या वृद्धाश्रमाला सोडून ते दुसरीकडे कुठेतरी गेले आहेत आणि कुठे गेले आहे ते कुणालाही ठाऊक नाही. अश्विनी म्हणाली, पण मॅनेजर साहेब, जर आजोबा भेटले नाही तर माझ्या मुलाचे लग्न होऊ शकणार नाही. यावर मॅनेजर साहेब म्हणाले, हे पहा, आता आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही मतलबी माणसे आहात. जेव्हा काम नसते तेव्हा म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात सोडून जातात. तेवढ्या तिथे सेविका आली आणि म्हणाली, सर, महेश काका यांचे 2 दिवसापूर्वी ॲडमिशन झाले होते. ते जेवायला नको म्हणत आहेत. त्यांना आपल्या घराची खूप आठवण येत आहे. मॅनेजर साहेब म्हणाले, पाहिले का, तुमच्यासाठी वृद्ध व्यक्ती सोडणे सोपे आहे, पण त्यांना सांभाळणे किती कठीण असते. अशीच अवस्था प्रतापरावांची होती. 6 महिने वाट पाहिल्यानंतर तुम्ही त्यांना घ्यायला देखील आला नाहीत म्हटल्यावर त्यांना काय वाटत असेल हा विचार तुम्ही करू शकणार नाही. तेव्हा अश्विनी काही विचार करून म्हणाली, सर, तुम्ही आमची मदत नक्कीच करू शकता. जर आपण महेश काकांना अमितच्या आजोबा बनवून घेऊन गेलो तर अमित लग्नासाठी तयार होईल. मॅनेजर साहेब म्हणाले, नाही, हे काही होऊ शकणार नाही. अश्विनी मॅनेजर समोर हात जोडून म्हणाली, सर, तुम्ही आमची मदत करू शकता. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खूप विनवण्या केल्यानंतर मॅनेजर साहेब तयार झाले. 2 दिवसानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. अमित अमेरिकेतून भारतात आला. लग्न झाल्यानंतर पार्टी हॉलमध्ये जेव्हा महेश काका प्रतापरावांच्या वेशामध्ये आले तेव्हा अमितने आपल्या आजोबांना मिठी मारली आणि म्हणाला, आजोबा, तुम्ही कुठे निघून गेला होतात? मी तुम्हाला खूप मिस केले. मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मी तुम्हाला खूप शोधले. महेश काकाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. अमित म्हणाला, आजोबा, काय अवस्था करून घेतली आहे? केवढी दाढी वाढली आहे. एवढी मोठी दाढी ठेवायला तर तुम्हाला अजिबात आवडत नव्हते. आजोबा, तुम्ही तर मला ओळखायला सुद्धा येत नाही. तुमचा चेहरा खूप बदलला आहे. अश्विनी गडबडीने म्हणाली, अरे बाळा, तू त्यांना 15 वर्षानंतर पाहतो आहेस ना, त्यामुळे तू त्याला ओळखू शकत नाहीस. अमित पुढे म्हणाला, आजोबा, मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले आहेत. रबडी तुम्हाला खूप आवडते ना, हे घ्या. महेश काका म्हणाले, पण मी रबडी खात नाही.
चेतन आणि अश्विनी एकमेकांकडे पाहून म्हणाले, अरे बाळा, तुझ्या आजोबांना डायबिटीस झाला आहे ना, म्हणून ते रबडी खायला नकार देत आहेत. अमित म्हणाला, असे तर होऊ शकत नाही, कारण हे माझे आजोबा नाहीत. चेतन म्हणाला, अरे हे तुझेच आजोबा आहेत. अमित म्हणाला, बाबा, जर हे माझे आजोबा आहेत तर मग ते कोण आहेत जे समोर उभे आहेत? अश्विनी आणि चेतन मागे वळून पाहतात. प्रतापरावांना पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि त्यांची चोरी पकडली गेली. ते दोघे आपल्या मुलाच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. अमित म्हणाला, मम्मा, कामासाठी जेव्हा मी भारतात गेलो होतो तेव्हा कंपनीद्वारे मला एका हॉटेलमध्ये थांबवले गेले होते. ते हॉटेल खूप मोठे आणि आलिशान होते. सकाळी नाश्ता करताना माझी नजर तिथल्या सफाई कर्मचाऱ्यावर पडली. तेव्हा मी पाहिले तर एक सशक्त आणि वृद्ध माणूस झाडांना पाणी देत होता, झाडू मारत होता. त्यांना पाहताच मला आजोबांची आठवण आली. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, आजोबा. माझा आवाज ऐकून आजोबांनी मागे वळून पाहिले, पण ते नातवाला ओळखू शकले नाहीत. या 10 वर्षात अमित खूप मोठा झाला होता, पण अमितने आपल्या आजोबांना बरोबर ओळखले होते, कारण तो त्यांना विसरू शकत नव्हता. त्याच्या आजोबांवर जीवापाड प्रेम होते. आजोबांना म्हणाला, आजोबा, मी तुमचा नातू अमित अमेरिकेहून आलो आहे. प्रतापरावांनी अमितला मिठी मारली आणि ते बराच वेळ रडत राहिले. अमित म्हणाला, आजोबा, तुम्ही तर काकांच्या घरी होतात, मग तुम्ही इथे कसे? त्याला प्रतापराव म्हणाले, दुर्दैवाने मी इथे आहे. वृद्धाश्रमाच्या लोकांनी मला इथे पाठवले आहे, कारण तिथे निधीची कमतरता आहे. मग त्यांचा खर्च कसा भागणार? त्यामुळे मी आणि माझे अनेक सोबती या मोठ्या हॉटेलमध्ये काम करतो, जेणेकरून आश्रमातील वृद्धांचे जीवन व्यवस्थित चालू शकेल. आजोबांची अवस्था पाहून अमितला धक्का बसला. तेव्हा त्याने शपथ घेतली की तो त्याच्या आईवडिलांना धडा शिकवणार. त्यामुळे त्याने आज लग्नपत्रिकेचा प्लॅन बनवला, जेणेकरून आईवडील परेशान होऊन आजोबांना शोधतील आणि आपली चूक कबूल करतील. पण आईबाबांनी तर आणखीन एक चुकीचे पाऊल उचलले. अमित रागाने म्हणाला, मम्मी, मी आजोबांना घेऊन भारतात राहणार आहे आणि तुम्ही दोघे परदेशात राहा. तुम्हा दोघांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे होते. आपली संस्कृती, सभ्यता सोडून, आपल्या माणसांना सोडून परदेशात जाऊन स्थायिक होण्याचा कोणी कसा विचार करू शकतो? आई म्हणाली, नाही बाळा, तू आम्हाला सोडून गेलास तर आम्ही कोणाच्या आधारे जगणार? अमित म्हणाला, आई, तू आश्रमात जाऊन राहू शकतेस, पण आता मी तुमच्यासोबत राहणार नाही. अश्विनी प्रतापरावांची विनवणी करू लागली, आम्हाला माफ करा बाबा, पण अमितला समजावून सांगा. तो तुमचे बोलणे टाळत नाही. आपण सर्वजण एका घरात एकाच छताखाली आनंदाने राहू. प्रतापराव म्हणाले, अमित बाळा, तुझे संस्कार तुझ्या आईवडिलांपेक्षा खूप चांगले आहेत. मी माझ्या मुलाला संस्कार देऊ शकलो नाही, पण तुझ्यामध्ये ते संस्कार नक्की आले आहेत. तू तुझ्या आईबरोबर असे वागू नकोस. तूही तसाच वागलास तर तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक तो काय? तेव्हा माझी एकच विनंती आहे की कोणत्याही मुलाने आपल्या वृद्ध आईवडिलांना एकटे सोडून परदेशात जाऊ नये. तू अशी चूक करू नकोस. आपल्या आजोबांचे बोलणे ऐकून अमितला आजोबांचा खूप अभिमान वाटला. तो आजोबांचे बोलणे नाकारू शकला नाही. त्याने त्याच्या आईवडिलांना माफ तर केले, पण तो आईवडिलांना आजही अजिबात बोलत नाही. आणि हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. बोलल्याप्रमाणे अमित भारतात स्थायिक झाला. भारतात आल्याबरोबर प्रथम आश्रमावर
पोलिसांकडून कारवाई केली की जिथे वृद्धांना कामासाठी बाहेर पाठवले जाते. आज प्रतापराव आपला नातू आणि नातसुनेसह अगदी आनंदाने राहत आहेत, तर तिकडे त्याचे आईवडील मात्र एकाकी आयुष्य जगत आहेत. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.